श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट मधील हे रहस्य तुम्हाला माहीत आहेत का, की जेव्हा आपण अक्कलकोट जातो तेव्हा तुम्हाला काही अनुभव झाला का, की हे काही रहस्य तिथेशी आहे. आज मी तुम्हाला अक्कलकोटला जाऊन दर्शन घेण्या पलीकडची एक गोष्ट सांगणार आहोत. आपण स्वामींच्या दर्शनाला जातो, वटवृक्षाच्या प्रदक्षिणा घालतो, स्वामींच्या पादुकांवर डोकं ठेवतो. पण तुम्हाला माहित आहे की ज्या वटवृक्षाखाली स्वामी बसायचे, जी काठी स्वामींच्या हातात असायची आणि ज्या पादुका आजही तिथे आहेत, त्यामागे एक रहस्य दडलं आहे, जे आज आपण ऐकूये की ह्याच्यामध्ये काय रहस्य आहे. तर चला पहिले पाहू त्या पवित्र वटवृक्षांनी ऐकलेले ऐकलेलं जे रहस्य आहे ते आपण आज ऐकूया. सगळ्यात आधी अक्कलकोटच्या त्या जगप्रसिद्ध वटवृक्षापाशी स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले, तेव्हा त्यांनी याच वटवृक्षाला आपलं निवासस्थान बनवलं होतं. हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आज पण तो हजारो भाविकांचा श्रद्धास्थान आहे. पण या वटवृक्षाचं एक असं रहस्य आहे, जे फार कमी लोकांना महसूस होतं या माहीत आहे. पुष्कळांना महसूस झालेलं आहे. शेकडो वर्ष निघून गेले. पण आज सुद्धा वटवृक्षाची पानं हिरवेगार आहेत, तसेच टवटवीत आहे. तो एक वटवृक्ष नाही, तर एक जागृत जीव आहे. स्वामींच्या काळामध्ये एक झाडू मारणारा सेवाकरी रोज सकाळी त्या वटवृक्षाखाली पडलेली पानं गोळा करायचा. एक दिवस काय झालं, स्वामी ध्यानस्थ बसले होते. त्या सेवकऱ्यांनी झाडू मारताना चुकून वटवृक्षाची एक हिरवीगार फांदी जरा जोरात हलवून दिली. त्याला हलवलं जोराजोराने. अचानक स्वामींनी डोळे उघडले. स्वामींच्या डोळ्यात राग नव्हता, तर अथांग माऊलीची माया होती. स्वामी त्या सेवकऱ्याला म्हणाले, "अरे हळू, त्याला लागेल. तो फक्त वृक्ष नाही, तो माझा भक्त आहे, जो माझ्यासाठी इथे उभा आहे." तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून असंही मानलं जातं, की या वटवृक्षाच्या परिसरात राहणाऱ्या पक्ष्यांचा आवाज इतर ठिकाणांच्या पक्षींपेक्षा वेगळा आहे आणि शांत असतो. असं म्हणतात, की रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण अक्कलकोट निजलेलं असतं ना, तेव्हा या वटवृक्षाच्या पानामधून स्वामी समर्थ असा सूक्ष्म ध्वनी ऐकू येतो. हा वृक्ष आजही स्वामींच्या ऊर्जेला जिवंत ठेवून आहे. तुम्ही जेव्हा कधी तिथे झाले, तेव्हा त्या वृक्षाला फक्त स्पर्श करा. तुम्हाला तुमच्या हाताच्या वर एक वेगळीच कंपन जाणवेल, एक व्हायब्रेशन तुम्हाला येईल. ते व्हायब्रेशन आपल्याला स्वामींच्या उपस्थितीचं जाणीव करून देते. दुसरं आहे, की स्वामींची जी दिव्य काठी होती, जी केवळ लाकूड नव्हती. आता ती काठी कशी होती, काय होती? स्वामींकडे एक प्रसिद्ध काठीकडे स्वामींच्या फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये तुम्ही नक्कीच काही पाहिलं असेल. तर आपण त्या काठीच्या बाबतीत नक्कीच जाणूया, की ही काठी आहे काय? ही पांढरी काठी आहे. या पांढरी काठीचं खूप महत्व आहे. आपण नक्कीच या गोष्टीला लक्षात ठेवा. अक्कलकोटमध्ये एकदा एक माणूस होता. तो अतिशय दुर्धर आजाराने ग्रस्त होता. स्वामींकडे आला. डॉक्टर जे होते, वैद्यांनी सगळ्यांनी हात टेकवून दिले होते. तो मृत्यूच्या दारात होता. तो स्वामींच्या पाया पडला आणि रडू लागला. स्वामी काहीच बोलले नाही. त्यांनी आपली ती काठी उचलली आणि त्या माणसाच्या पाठीवर जोरात मारून दिली. तिथले जे लोक उभे होते, भक्त उभे होते, त्यांना वाटलं की स्वामी रागवले. तो माणूस वेदनेने विहरला होता. पण आश्चर्य काय झालं, पुढच्या 10 मिनिटात तो माणसाचा वर्षानुवर्षाचा आजार, त्याचे ते दुःख कायमचं नाहीसं झालं. ती काठी म्हणजे स्वामींच्या काळाला जे काळ होतं दूर ठेवण्याचं एक माध्यम होतं. स्वामींचं जे होतं, जे काळ येतो त्याला दूर ठेवण्याचं एक माध्यम होतं. स्वामी ज्याला काठीने मारायचे, त्याचे जन्मांतराचे पाप आणि आजार एक फटक्यातच नष्ट होऊन जायचे. आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय आहे, की स्वामींच्या महासमाधीनंतरही ती काठी एक विशिष्ट जागी ठेवली गेली होती. असं म्हणतात, की सुरुवातीच्या काळात काही वर्ष त्या काठीच्या जागा रात्रीच्या वेळी आपोआप थोडी बदलून जायची. जणू काही स्वामी असं वाटायचं, की रात्रीच्या वेळी ती काठी घेऊन अक्कलकोटच्या गल्ली-गल्लीमध्ये फिरतात. तर आज सुद्धा भक्तांच्या मनामध्ये ते चैतन्य जागा आहे. पण पांढरी काठी आहे काय? ही पांढरी काठीमध्ये काय आहे आणि आज पण ती पांढरी काठी आपल्याला काय उपयोग येऊ शकते ते आपण नक्कीच पहा. काठी जी आहे ना, कोकणातील जंगलात ही मिळते.
या काठीला जर आपण पाण्यात तळाशी म्हणजे पाण्यामध्ये बुडवतो ना, तर ती तळाशी बुडते. हे त्याचं वैशिष्ट्य मानलं जातं. ही काठी जवळ आपण ठेवली तर साप, विंचू किंवा जे पण हिंसक प्राणी आहेत त्यांच्यापासून संरक्षण मिळतं. ही काठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. आध्यात्मिक महत्त्व जर मानलं तर स्वामी समर्थ सेवा केंद्र या काठीला विशेष महत्त्व असून साधनेसाठी बसताना पूर्व ऋषीमुनी या काठीचे कुंपण करत असायचे. तर या काठीचे जे मूळ स्वरूप आहे ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे की काठी कशी होती आणि या काठी आपल्याला मिळतात. आपण घेऊ शकतो विकत आणि त्या काठ्यांना असे गोलाकारमध्ये येतात, ते आपण हातामध्ये सुद्धा घालू शकतोय. स्वामींचा पादुका आणि त्यातून येणारा अदृश्य सुगंध. आता ज्या रहस्याबद्दल मी बोलणार आहे ते तुम्ही नक्कीच ऐका. जेव्हा आपलं मन स्वामींच्या चरणी लीन होईल. आपण आता बोलतोय स्वामींच्या पादुकांबद्दल. स्वामी जेव्हा भूतलावरून निर्गुण रूपात गेले, म्हणजे जेव्हा स्वामींनी महासमाधी घेतली, तेव्हा भक्त शोकाकुल झाले होते. सोळप्पा, सुंदराबाई आणि इतर भक्तांचे डोळे पुसायला कोणीच नव्हतं, कारण की सगळ्यांच्या डोळ्यात खूप पाणी होतं. सगळ्यांना वाटलं आता स्वामी गेले. पण स्वामींनी जाताना सांगितलं होतं, मी गेलो नाही, मी या वटवृक्षात आहे. मी माझ्या पादुकांमध्ये आहे. अक्कलकोटच्या मठातील जे जुने पुजारी आहे, त्यांनी एक अनुभव सांगितला आहे की अनेकदा रात्रीच्या वेळी जेव्हा मठाचे दरवाजे बंद असतात, तेव्हा गाभाऱ्यातून खरोखरचा मानवी पावलांचा खटखट असा आवाज येतो. जणू काही कोणीतरी जड पावलांनी तिथे चालत आहे. आणि दुसरं सर्वात मोठं रहस्य म्हणजे सुगंध. स्वामींच्या पादुकांवर रोज अभिषेक होतो, अत्तर लावला जातो. हे ठीक आहे, पण काही असे दिवस येतात, विशेषतः गुरुपुष्यामृत किंवा प्रगट दिन, जेव्हा त्या पादुकांमधून एका अशा फुलांचा सुगंध येतो, जे फूल या पृथ्वीवर अस्तित्वच नाहीये. हा सुवास इतका दिव्य असतो की तिथे येणारा प्रत्येक माणूस एका वेगळ्या समाधी अवस्थेत होऊन जातो. हा सुगंध पुरावा आहे की स्वामी आजही तिथे सूक्ष्म रूपाने येतात, आपल्या भक्तांची वाट पाहतात आणि त्यांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवतात. तर हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ. ह्यांचं जे रहस्य आहे ते रहस्य खूप मोठं आहे. आपण आहोत साधारण भक्त. स्वामींच्या या रहस्यांना आपण समजू शकत नाही, कारण की स्वामींच्या रहस्याला समजायला आपल्याला स्वामींचं नामस्मरण इतकं करावं लागेल, जेव्हा आपण स्वामींचा एहसास करू लागू. तर या एहसासाला आपल्याला जर जगायचं आहे तर अक्कलकोट जावं लागेल आणि अक्कलकोट जाऊन तिथे आपल्याला आपले हे जे अनुभूती आहे, जे लोकांनी घेतलेली आहे, ती अनुभूती आपल्या स्वतःला घ्यावी लागेल. अक्कलकोट हे गाव नाही, तर एक जिवंत मंदिर आहे. तिथला वटवृक्ष आजही स्वामींच्या श्वासाची साक्ष देतोय. तिथली काठी आजही संकटांना दूर ठेवती आणि तिथल्या पादुका आजही भक्तांच्या हाकेला ओ देऊन जागृत आहे. जर तुम्हाला सुद्धा आयुष्यात काही असं वाटत असेल की आता काहीच उरलं नाही, तर कोणासमोर हात पसरण्यापेक्षा एकदा अक्कलकोटला जा. त्या वटवृक्षाच्या सावलीत फक्त 10 मिनिटे शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि मनातून साथ घाला. तुम्हाला त्या पानातून, त्या वाऱ्यातून एकच आवाज ऐकू येईल, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी कुठेच गेले नाहीये, ते आजही तिथेच आहे. फक्त आपल्या मनात तो भाव असायला हवा. जर स्वामींचा तुम्हाला सुद्धा तिथे जाऊन अनुभव आला असेल तर नक्कीच आपला अनुभव आम्हाला सांगा. आम्ही ऐकू इच्छुक आहोत. आता थोडक्यात सांगायचं तर या गोष्टी पूर्णपणे श्रद्धा आणि भक्ती या विषयाशी संबंधित आहे. ज्यांचा स्वामी समर्थांवर गाढ विश्वास आहे त्यांना या अनुभूती खऱ्या वाटतात. याबद्दलची सविस्तर माहिती आणि भाविकांचे अनुभव तुम्ही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ किंवा अक्कलकोट जाऊन नक्कीच घेऊ शकता. आता आपण आध्यात्मिक दृष्टीने, भक्तींच्या दृष्टीने ही दिव्य अनुभूती भक्तांसाठी 100% सत्य आहे आणि स्वामींच्या अस्तित्वाचा प्रत्यय देणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्या मनातून जातात. परंतु विज्ञान या गोष्टीची पुष्टी करत नाही.
विज्ञान या घटनांना मानवी मन, फुलांचे नैसर्गिक सुगंध किंवा वातावरण बदलाशी म्हणजे वातावरण जे बदलत आहे त्याच्याशी जोडून पाहतात ते. तर आपला जर विश्वास असेल स्वामी समर्थांवरती, तर आपण सुद्धा या गोष्टी आपल्या अध्यात्म दृष्टीने नक्कीच अनुभवू शकतो. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण अक्कलकोटला जाऊ तेव्हा या गोष्टींना आपण महसूस करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर अनुभव आला असेल तर नक्कीच अनुभव कमेंट्समध्ये लिहून सांगा. श्री स्वामी समर्थ.